श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने घरातील मुलांवरून एक वस्तू आवर्जून ओवाळून टाकायची आहे आणि हा उपाय आपल्याला गुरुवारी दुपारी 12च्या आत करायचा आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती 2 दिवसांमध्ये आलेली आहे. पौर्णिमेची तिथी जी आहे तर ती बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे आणि गुरुवारी सायंकाळी ही तिथी संपणार आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय गुरुवारी दुपारी 12च्या आत करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण चंद्रप्रकाशामध्ये जी खीर ठेवतो किंवा दूध ठेवत असतो तर ते आपल्याला बुधवारी रात्री 8:40 नंतर ठेवायचं आहे. परंतु आपल्याला पौर्णिमेचा उपवास आणि व्रत जे करायचे आहे तर ते मात्र गुरुवारी करायचे आहे. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा, त्याचप्रमाणे कोणी करावा आणि कोणत्या मुलांवरून आपण या वस्तू ओवाळून टाकाव्यात अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सर्वात अगोदर म्हणजे ही वस्तू आपल्याला कधी ओवाळून टाकायची आहे तर दुपारी 12च्या आत किंवा 12 वाजता तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु काही कारणाने जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर या दिवशी संध्याकाळी तुम्ही काही वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांवरून ओवाळून टाकू शकता. त्याचप्रमाणे हा उपाय कोण करू शकते तर हा उपाय आई करू शकते, वडील करू शकतात किंवा घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत तर कोणीही आपल्या घरातील मुलांची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील इडापिडा, दुःखे, संकटे, अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून हा उपाय करू शकतात. आता आपण घरामध्ये जर जास्त मुले असतील तर हा उपाय करू शकतो का? किती मुलांसाठी करू शकतो? तर जेवढी मुले आहेत तर त्या प्रत्येकासाठी हा उपाय करू शकतो. फक्त प्रत्येकासाठी हा उपाय करताना आपल्याला वेगवेगळा उपाय करायचा आहे. एकाच वेळेला सर्व मुलांना बसवून एकाच वेळेला वस्तू ओवाळून घ्यायची नाही, तर प्रत्येकासाठी वस्तू जी आहे तर ती सेपरेट घ्यायची आहे आणि प्रत्येकाचा उपाय आपल्याला सेपरेट करायचा आहे. म्हणजे एकाचा उपाय करून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचप्रमाणे मुलगा, मुलगी आणि कोणत्याही वयोगटातील मुलांसाठी आपण हा उपाय करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे तर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. आपली देवपूजा वगैरे आटोपायची आहे. या दिवशी खास करून आपण देवघरातील देवांना खिरीचा नैवेद्य दाखवावा किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि त्यानंतर दुपारी 12च्या आत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा दुपारी 12 वाजता आपल्याला काय करायचं आहे तर मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना पांढरे असावेत. आता पांढरे तांदूळच का तर पांढरा रंग जो आहे तर तो रंग चंद्राशी निगडीत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. यानंतर आपला मुलगा असेल, मुलगी असेल किंवा लहान मूल असेल, मोठा मुलगा असेल तरीही चालेल. तुम्ही प्रत्येक वयोगटातील म्हणजे लहान मूल असेल तर त्याचा हट्टीपणा कमी व्हावा, किरकिर कमी व्हावी यासाठी हा उपाय करावा. मोठी मुले असतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, दुःखे नष्ट व्हावीत, शिक्षणामध्ये त्यांची प्रगती व्हावी किंवा नोकरीमध्ये यश मिळावे तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्या मुलाला तुम्हाला पाटावरती पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि आपलं तोंड हे पश्चिमेकडे असावं. चुकूनही मुलाचं किंवा आपलं तोंड हे दक्षिण दिशेला असता कामा नये, कारण दक्षिण दिशा आपण अशुभ मानत असतो. तर मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते मुलांवरून ओवाळून घ्यायचे आहेत. पायापासून डोक्यापर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला 3 वेळेला, 5 वेळेला किंवा 7 वेळेला आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे. हे ओवाळताना आपल्याला इतर काहीही बोलायचं नाही. फक्त मनामध्ये आपल्या मुलाच्या आयुष्यातील संकटे नष्ट व्हावीत, त्याला जर नजरदोष असेल तर तो नष्ट व्हावा, इडापिडा जी काही आहे तर ती संपावी म्हणून आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर हे जे तांदूळ आहेत तर आपल्याला बाहेर नेऊन तुम्ही थोडंसं दूर जाऊन एखाद्या झाडाखाली टाकू शकता. फक्त हे तांदूळ टाकताना कोणाचाही त्यावरती पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण जेव्हा आपण अशी वस्तू आपल्या मुलांवरून ओवाळत असतो त्यावेळेला त्या मुलामधील जी काही नकारात्मकता आहे, नजरदोष आहे तर ते सर्व त्या तांदळामध्ये कॅप्चर होत असतं आणि याचा त्रास इतर कोणालाही होता कामा नये याची काळजी घेऊनच आपल्याला ते तांदूळ बाहेर नेऊन फेकायचे आहेत. त्याचप्रमाणे
एक मूल असेल तर अशा प्रकारे एका मुलाचं करायचं, 2 मुले असतील तर एका मुलाचं अगोदर करून घ्या, ते तांदूळ एका प्लेटमध्ये ठेवा, त्यानंतर दुसरे नवीन तांदूळ घ्या आणि याच प्रकारे दुसऱ्या मुलावरून ओवाळून घेऊन त्या प्लेटमध्ये हे तांदूळ ठेवा आणि सर्व तांदूळ एकाच वेळेला बाहेर नेऊन कुठेतरी तुम्ही ठेवू शकता. अत्यंत साधा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. आता जर आपल्याला दुपारी 12 वाजता काही कारणाने हे शक्य झाले नाही तर काय करायचं आहे, कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुम्हाला 5 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि 5 आपल्याला काळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य आपल्या ओंजळीमध्ये घेऊन अशाच प्रकारे मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि मुलावरून आपल्याला 3 वेळेला, 5 वेळेला किंवा 7 वेळेला या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत आणि थोडासा अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या पेटत्या अग्नीमध्ये या वस्तू नेऊन टाकायच्या आहेत. आपल्याला अशा प्रकारे मुलाची नजर काढायची आहे. आता आपल्याला जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर मग ज्या मिरच्या आहेत तर त्या स्किप करायच्या, फक्त मीठ आणि मोहरी घ्यायचं आहे आणि तवा जो आहे तर तो चांगला तुम्ही गॅसवरती गरम करू शकता आणि त्यावरती टाकू शकता किंवा तुम्ही खरकट्या पाण्यामध्ये बेसिनमध्ये जरी हे फ्लश केलं तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे सुद्धा आपण मीठ मोहरीने सुद्धा आपल्या मुलांची नजर काढू शकतो. त्यामुळे जी काही वाईट बाधा असेल किंवा नजरदोष असेल तर तो नष्ट होत असतो.